मेथीचा खुडा करू। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। विदर्भात याला मेथीचा घोळणा असं देखील म्हणतात। तर ही एक जोडी मेथी घेतली आहे, स्वच्छ निवडून घेतलेली आहे। कोरडी अशी मेथी आहे आणि तिचे कोवळे कोवळे देठसुद्धा मी घेतले आहेत। हिवाळ्यात मेथी भरपूर मिळते, तर असा खुडा आपल्याला सहज करता येतो। भाजीच्या ऐवजी पर्याय म्हणून सुद्धा खूप चांगलं होऊ शकतं। मेथी 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे पहा। आणि खूप पौष्टिक असं होतं हे मेथीचा खुडा। एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे। एक टोमॅटोसुद्धा चिरून घेतला आहे, बारीक कट केलेला आहे। यामध्ये आपण गाजर बीटसुद्धा घालू शकतो। फोडणी देणार आहोत, तर फोडणीची कढलं त्यावर ठेवलं आहे गॅसवर। 3 टेबलस्पून तेल घातले, तेल चांगलं तापलं, मोहरी घातली, अर्धा चमचा जिरं घातले आणि फोडणी थंड होऊ द्यायची आहे। एका बाउलमध्ये चिरून घेतलेली सर्व मेथी घातली आहे आणि मेथी घालून झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा आणि चिरलेला टोमॅटो घातलेला आहे। यामध्ये आपण गाजर, काकडी घालू शकतो। चवीनुसार मीठ घातले, चिमूटभर अशी अर्धा चमचा साखर घातली आहे। सर्व चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे। माझ्या चॅनलवर इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत, आपण ते नक्की पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा। इंग्रजी नवीन वर्ष 2026च्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। चिरलेली मेथी, कांदा, टोमॅटो, साखर, मीठ सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता एक किसलेलं गाजर ते घातलेलं आहे। अर्धा लिंबाचा रस त्यामध्ये घातला आहे। लिंबाच्या रसामुळे पण टेस्ट चांगली येते। फोडणी थंड झालेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तिखट घातलं, पाव चमचा हळद घातली आहे आणि चिमूटभर हिंग घातलेला आहे पहा। आणि ही थंड झालेली फोडणी चांगली मिक्स करून घेते मी। आणि मग मिक्स झाल्यानंतर ती मेथीच्या खुड्यामध्ये घातली आहे पहा। थंड फोडणी घातल्यामुळे मेथीची चव चांगली राहते, म्हणून फोडणी थंड करून घेतली आणि मग घातली। भाजीसाठी पर्याय म्हणून देखील मेथीचा खुडा किंवा घोळणा करू शकतो। जेवताना तोंडी लावायला देखील हा पदार्थ असला की जेवण 2 घास जरा जास्तच जातात। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।